श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपण सर्वजण स्वामींची सेवा ही नित्यनियमाने करत असतो, पण काही जणांना स्वामींची सेवा करूनसुद्धा अनुभव येत नाही. आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती काही पूर्ण होत नाही. आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठीच आपण स्वामी सेवेमध्ये येत असतो. स्वामी सेवा करताना आपल्या मनामध्ये एक अढळ विश्वास असतो की नाही, आपल्याला जे काही संकट आहेत, दुःख आहेत, त्यातून आपल्याला स्वामी बाहेर काढतील आणि आपल्याला ज्या काही आपल्या मनोवांछित इच्छा आहेत त्या स्वामी नक्की पूर्ण करतील, असा एक अढळ विश्वास आपल्याला स्वामी समर्थ महाराजांवर असतो. आणि म्हणूनच आपण स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो आणि स्वामी सेवाही करत असतो. स्वामी सेवा केल्याने स्वामी कृपा आपल्यावर होईल आणि आपल्या मनासारखं घडेल असा विश्वास आपल्याला असतो. पण कधी कधी असं सुद्धा होतं की खूप स्वामी सेवा करून सुद्धा आपल्याला आपल्या मनासारखं काहीच घडताना दिसत नाही. मग अशा वेळेस आपल्याला वाटतं की आपण एवढी सेवा करून सुद्धा जर आपल्या मनासारखं घडत नसेल तर आपण स्वामी सेवा ही सोडून द्यावी का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की जर स्वामी सेवा करताना आपल्या मनासारखं घडत नसेल तर आपण नेमकं काय करावं, स्वामींची सेवा ही सुरू ठेवावी का स्वामींची सेवा ही बंद करावी, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे असा प्रश्न जर तुमच्याही मनामध्ये येत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे नक्कीच मिळेल. स्वामी समर्थ महाराज हे या ब्रह्मांडाचे चालक, मालक आणि पालक आहेत. स्वामी समर्थ महाराजांची आपण जी काही सेवा करतो ती निस्वार्थपणे आपण केली पाहिजे. स्वामी समर्थ महाराजांची आपण जी काही सेवा करतो त्या सेवेने आपले प्रारब्ध हे स्वामी समर्थ महाराज बदलत असतात. त्यामुळे आपल्याला सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की आपण जी काही स्वामींची सेवा ही करत असतो ती सेवा करताना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांवर प्रचंड विश्वास हा ठेवायचा आहे, अढळ विश्वास हा ठेवायचा आहे. आणि स्वामींची सेवा करताना जर तुमचा विश्वासच जर स्वामींवर नसेल तर तुम्ही कितीही सेवा केली तरीसुद्धा तुमच्या मनासारखं काहीही घडणार नाही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख, संकट, अडचणी, समस्या या असतातच आणि बऱ्याच वेळेस आपल्यासमोर अनेक मोठमोठी संकट ही सुद्धा उभी राहतात. त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा मिळत नाही. मग अशा वेळेस आपल्याला वाटू लागतं की ह्या सगळ्या समस्या, ही सगळी संकट माझ्याच आयुष्यामध्ये का आहेत? आपण इतरांकडे बघतो तेव्हा ते आपल्याला खुश दिसतात, आनंदी दिसतात. मग आपण आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की आपण एवढी स्वामी सेवा करून सुद्धा ही सगळी संकट, ही दुःख माझ्याच वाट्याला का आहेत? मी एवढी स्वामींची सेवा करतो तरीसुद्धा या अडचणी माझ्याच आयुष्यामध्ये का आहेत? माझ्या मनासारखं काहीच का घडत नाही? असा प्रश्न आपल्याला पडतो. स्वामी सेवा करून सुद्धा स्वामींची कृपा ही काही होत नाही, आपल्या मनासारखं काहीच घडत नाही. मग मी स्वामींची सेवा ही कशाला करू, असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये येत असतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनासारखं काहीच होत नसल्याने आपण मानसिक तणावामध्ये जातो, आपलं डिप्रेशन हे वाढतं आणि त्यातूनच नकारात्मकताही वाढीस लागते आणि आपल्याला नैराश्य येते आणि अगदी आत्महत्येसारखे विचारसुद्धा आपल्या मनामध्ये येऊ लागतात. पण इथे अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असे सगळे विचार आपल्या मनामध्ये येऊन काय होणार आहे तर काहीच नाही. अशाने आपल्या हातामध्ये काहीही लागणार नाही. यामुळे आपली अधोगतीच होत असते. आपण आपल्या समस्यांची चिंता ही सतत करत बसलो तर त्या अधिकच वाढत जातात, पण कमी होत नाही. या उलट आपल्या समस्या या कमी कशा होतील याचा आपण विचार हा करायचा आहे. आणि या सर्वांवर एक अतिशय उत्तम आणि प्रभावी असा उपाय आहे, तो म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांना सर्वार्थाने संपूर्णपणे शरणागत जाणे आणि आपला सर्व भार हा स्वामी समर्थ महाराजांवर सोपवणे. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी असं आपल्याला वाटत असतं, पण ती जेव्हा आपल्या मनासारखी होत नाही तेव्हा आपण असं समजावं की हीच स्वामींची इच्छा आहे. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी आपल्याला मिळावी यासाठी जर स्वामी समर्थ महाराज विलंब करत असतील तर त्यातच आपलं भलं आहे असं आपण समजावं. विलंबाने मिळणाऱ्या त्या गोष्टीतच आपलं हित आहे असं आपण समजावं. आपल्याला जे हवं आहे आपण त्याचीच अपेक्षाही करत असतो आणि तेच आपल्याला आपल्यासाठी योग्य हे वाटत असतं. आणि मग जेव्हा आपल्या मनासारखं घडत नाही तेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांना दोष देतो आणि आपल्यापैकी बरेच जण स्वामी सेवा सुद्धा सोडून देतात आणि म्हणतात की स्वामी सेवा केल्याने काहीही मिळत नाही.
मग स्वामींची सेवा ही आपण का करावी, म्हणून स्वामी सेवा सुद्धा सोडून देतात. आणि इथेच आपण खूप मोठी चूक ही करून बसतो. स्वामी महाराज आपल्यासाठी जे काही योग्य आहे तेच आपल्याला देत असतात. आपलं हित हे कशात आहे हे फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांनाच चांगलं माहिती आहे. आपण आपल्याला हव्या त्या गोष्टी मागत असतो, पण स्वामींना आपल्यासाठी जे काही योग्य आहे तेच आपल्याला द्यायचं असतं. स्वामी महाराजांचं आपल्या प्रत्येक भक्तावर तितकंच अगदी बारकाईने लक्ष असतं. स्वामींना माहिती आहे की माझ्या भक्तासाठी कोणती गोष्ट ही चांगली आहे आणि कोणती गोष्ट ही वाईट आहे. जेव्हा स्वामींचा एखादा भक्त हा चिंतेत आहे, रडत आहे, तेव्हा स्वामी समर्थ महाराजांना चांगलं वाटत असेल का? तर नाही. ज्याप्रमाणे आपल्या आईला आपली काळजी असते त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा त्यांच्या प्रत्येक भक्ताची तितकीच काळजी असते. आणि स्वामींचा एखादा भक्त जेव्हा संकटात असेल, दुःखात असेल किंवा रडत असेल, तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचं त्या भक्ताकडे तितकंच बारकाईने लक्ष असतं. आणि म्हणून जेव्हा आपण एखाद्या संकटामध्ये असतो तेव्हा त्या संकटाची, त्या दुःखाची चिंता करत बसण्यापेक्षा स्वामी समर्थ महाराजांची सेवाही केली पाहिजे आणि ती समस्या संपूर्णपणे स्वामींवरही सोडून दिली पाहिजे. त्या चिंतेचा भार हा स्वामींवर सोडला पाहिजे आणि आपण मात्र स्वामींची नित्यसेवा ही कायम करत राहिलं पाहिजे. स्वामींवर अढळ विश्वास हा आपण कायम ठेवला पाहिजे. आपल्या मनासारखं घडत नाही म्हणून स्वामींना कधीही दोष हा देऊ नये. स्वामी महाराजांना सर्व काही माहीत आहे. अशक्य ही शक्य करणारे असे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजच आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे, असे म्हणणारे आपले स्वामी समर्थ महाराजच आहेत की जे प्रत्येक वेळेस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. मग अशा वेळेस आपण कुठल्याही समस्येची चिंताही का करावी? आपल्या सर्व समस्या, चिंताही स्वामींवर सोडून द्यावी. चिंता नको तर चिंतन कर, असे स्वामी समर्थ महाराज आपल्याला नेहमी सांगत असतात. आपल्या मनाप्रमाणे एखादं काम हे न झाल्यास स्वामींची हीच योग्य योजना आपल्यासाठी आहे हे जर आपण स्वीकारलं तर आपल्या मनाचा भार हा लगेच कमी होतो आणि आपल्याला लगेच हलकं हे वाटू लागतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, भीती वाटत असेल, एखाद्या संकटामधून बाहेर निघण्याचा मार्ग हा निघत नसेल, तेव्हा तुम्ही स्वामींसमोर बसा आणि स्वामींना तुमची समस्याही सांगा की स्वामी, मी या समस्येमध्ये अडकलो आहे आणि यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा सुद्धा तुम्हीच दाखवा. स्वामींना विनंती करा की माझ्या मनासारखं काहीही घडत नाहीये, त्यामुळे तुम्हीच आता मला यातून बाहेर काढा, यातून चांगला मार्ग दाखवा. मी तुम्हाला संपूर्णपणे शरण आलेलो आहे, त्यामुळे तुम्हीच मला आता चांगला काय तो मार्ग दाखवा, अशी स्वामी समर्थ महाराजांना विनंती करा. आपली समस्या ही फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांनाच सांगा, ती इतरांना कोणालाही सांगू नका. इतरांना आपली समस्या सांगितल्याने ती कधीही सुटणार नाही. या उलट आपली समस्या, आपले प्रश्न जर आपण स्वामींना सांगितले तर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन स्वामी समर्थ महाराज आपले प्रश्न हे सोडवत असतात आणि आपल्याला त्या दुःखातून, संकटातून, समस्येतून बाहेर काढत असतात आणि त्या संकटातून बाहेर निघाल्याने आपल्या मनासारखं हे घडत असतं. स्वामी आपल्या भक्तांची साथ ही कधीही सोडत नाही. त्यामुळे आपल्या सर्व समस्या ह्या आपल्याला फक्त आणि फक्त स्वामींनाच सांगायच्या आहेत. आपल्या मनासारखं जेव्हा घडत नाही तेव्हा आपलं मन हे अस्वस्थ असतं आणि दुःखी असतं. मग अशा वेळेस आपण अखंड स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे करायचं आहे. आपल्या मनाप्रमाणे जेव्हा घडत नाही, आपल्याला हवं ते जेव्हा मिळत नाही, तेव्हा आपण स्वामींना दोष देतो, दूषण देतो. पण इथे ही एक गोष्ट अगदी बारकाईने लक्षात ठेवा, ती म्हणजे स्वामी आपल्याला जे देत नाही त्याहून सर्वोत्तम देण्याची योजना स्वामी समर्थ महाराजांची असते. त्यामुळेच आपल्या मनासारखं घडत नाही म्हणून स्वामींची सेवा ही कधीही सोडू नका. स्वामी भक्त असणं ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये. आपली पूर्व पुण्याई आहे म्हणूनच आपण स्वामी सेवेमध्ये आहोत. ज्यांच्या मर्जीशिवाय एखाद्या झाडाचं पान सुद्धा हलत नाही, अशा अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा, स्वामी महाराजांचा आपल्यावर वरदहस्त असताना आपण कोणत्याही गोष्टीची चिंता ही कशाला करावी? आपल्या सर्व चिंता, दुःख, अडचणी, समस्या स्वामींसमोर मांडून आपण आपले चांगले कार्य हे करत राहायचे आहे आणि स्वामी सेवा सुद्धा करत राहायचं आहे. आणि मग बघा, हळूहळू सर्व गोष्टी या आपल्या मनाप्रमाणे घडायला सुरुवात होईल आणि ज्या काही घटना या घडत जातील त्या गोष्टी, त्या घटना स्वीकारण्यासाठी सुद्धा आपलं मन हे खंबीर होईल. ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्यामध्ये स्वामींचीच इच्छा आहे हा अढळ विश्वास आपला निर्माण होईल. आणि जर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही तर हीच स्वामींची इच्छा आहे असं म्हणून त्याचा स्वीकार करा. म्हणजे मग त्या गोष्टीसाठी तुम्ही विनाकारण चिंताही करणार नाही. कधी कधी आपल्या मनासारखं व्हायला खूप वेळ लागतो, पण स्वामी कृपेने उशिरा का होईना आपल्या मनासारखं घडतं आणि आपल्याला यश हे मिळतंच. एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी योग्य वेळेची गरज असते. त्यामुळे जर तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये जर मनासारखं घडण्यासाठी वेळ लागत असेल तर समजून जा की स्वामींनी एक चांगली योजना ही तुमच्यासाठी तयार करून ठेवली आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी समर्थ महाराज तुमची
इच्छाही योग्य वेळी पूर्ण करणार आहेत। त्यामुळे कधीही धीर न सोडता मनाने खंबीर होऊन आपल्याला स्वामी सेवा ही बंद न करता स्वामी सेवा ही आपली सुरूच ठेवायची आहे आणि स्वामींवर अतूट अढळ असा विश्वास आपल्याला कायम ठेवायचा आहे। तर याप्रमाणे आपल्या मनासारखं जेव्हा घडत नाही तेव्हा आपण काय करावं, स्वामी सेवा करावी की बंद करावी, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।